आज मी तुम्हाला एका क्रांतिकाराविषयी माहिती सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तर भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायलापूर जिल्ह्यातील बिंगा या छोट्याशा गावात झाला. त्यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायची आवड होती. म्हणून ते एकदा जेव्हा ते लहानपणी शेतात गेले तेव्हा त्यांच्या बाबाला म्हणाले, पप्पा हे तुम्ही काय करताय? त्यांचे बाबा म्हणाले, मी गहू पेरतोय. आपण याची देखरेख केली तर आपल्याला चांगले पीक भेटेल. त्यावर भगतसिंग म्हणतात, जर आपण याच्यामध्ये बंदुकी पेरलं तर बंदुकी येतील का? बंदुकीच्या गोळ्या पेरत तर बंदुकीच्या गोळ्या येतील का? अशी त्यांची लहानपणापासून इच्छा होती स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायची. त्यामुळे सुखदेव आणि भगतसिंग यांनी सोबतच शाळा सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. भगतसिंग केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ते उत्तम ज्येष्ठ लेखक आणि पत्रकारही होते. त्यांनी पत्रकारात काम करून सहसंपादक काम करून काही दिवस आपले पोट भरले. एवढं बोलून माझ्या भाषण संपवते.